नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 18वा। दरवेळेप्रमाणे आजच्या व्हिडिओत आपण अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्न पहिला बघा, जागतिक कच्च्या तेलाच्या मागणीमध्ये भारत चीनला कोणत्या वर्षापर्यंत इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अंदाजानुसार मागे टाकेल? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 2027। प्रश्न क्रमांक दुसरा, मानवी शरीराच्या वजनाच्या किती टक्के वजन हे केवळ हाडांचे असते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 18.1%। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवले जाणारे रेल्वे स्थानक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गुवाहाटी। प्रश्न क्रमांक चौथा बघा, खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आंबोली। प्रश्न क्रमांक 5वा, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितो? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लोकसभेचा सभापती। प्रश्न क्रमांक 6वा, कोण पहिली भारतीय खेळाडू ठरली जिने वर्ल्ड टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकावले? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी श्रीजा अकुला। प्रश्न क्रमांक 7वा, भारतात खालीलपैकी कोणते राज्य भाषिक तत्वावर सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक 8वा, नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कना नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वैनगंगा। प्रश्न क्रमांक 9वा, भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वंदे भारत। प्रश्न क्रमांक 10वा, ई मेडिकल व्हिसा सेवा सुविधा भारत आणि कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बांगलादेश। प्रश्न क्रमांक 11वा, भारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 15 मार्च 1950। प्रश्न क्रमांक 12वा बघा, कोणत्या राज्यात भारत ऊर्जा सप्ताह 2024चे आयोजन करण्यात आले होता? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गोवा। प्रश्न क्रमांक 13वा, श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 15व्या राष्ट्रपती आहेत। प्रश्न क्रमांक 14वा, हिवताप प्रदीर्घ काळ टिकल्यास त्याचे पर्यवसन डॅश डॅश या रोगास होण्यास होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पंडुरोग। प्रश्न क्रमांक 15वा, देशातील व्यस्त विमानतळामध्ये प्रवासी संख्येत पुणे विमानतळ कितव्या स्थानावर पोहोचले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 9व्या स्थानावर पोहोचले आहे। प्रश्न क्रमांक 16वा, देशाच्या खनिज उत्पादनात सर्वाधिक वाटा असलेले राज्य कोणते? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ओडिशा। प्रश्न क्रमांक 17वा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक दरवर्षी कोठे घेतली जाते? तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 17व्याचं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दावोस। प्रश्न क्रमांक 18वा, कोणते जहाज भारतीय नौदलात विशाखापट्टणम येथे आयोजित सोहळ्यात दाखल झाले आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी INS संधायक आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पुणे। पुढचा प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्र राज्य सरकारने कोणासोबत AI तंत्रज्ञानाचा वापर कृषी व आरोग्य क्षेत्रात करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गुगल। प्रश्न क्रमांक 21, नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सिक्कीम। प्रश्न क्रमांक 22, प्रौढ मानवी शरीरात एकूण डॅश डॅश हाडे असतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 206। प्रश्न क्रमांक 23, कोणत्या देशाच्या महिला न्यूज टीम बिलन मीडियाला वन वर्ल्ड मीडिया प्रेस फ्रीडम अवॉर्ड 2024 प्रदान करण्यात आला आहे?
तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सोमालिया. पुढचा प्रश्न क्रमांक 24 भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 324. शेवटचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 25 फिनलँड सलग कितव्यांदा जगात सर्वाधिक आनंदी देशाच्या यादीत प्रथम स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2